केली आहे। राज्यात सरकारी नोकरीची ओढ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील रिक्त जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज केल्यानं यंदा भरतीचं मैदान चांगलंच गाजणार आहे। शहर पोलीस दलातील एका जागेसाठी 32 तर ग्रामीणमध्ये 28 उमेदवार रिंगणात नशीब आजमावणार आहेत। ठाणे शहर पोलीस दलातील 654 जागांसाठी तब्बल 21,002 अर्ज ऑनलाईन दाखल झालेत, तर दुसरीकडे ठाणे ग्रामीण पोलीस दलात 167 जागांसाठी 4,700 अर्ज प्राप्त झालेत। यावरून सरकारी नोकरीची क्रेज पुन्हा एकदा दिसून आली आहे। दरवर्षीप्रमाणे रिक्त होणाऱ्या जागांसाठी पोलीस दलात भरती प्रक्रिया राबवण्यात येते। यावर्षीही या भरती प्रक्रियेचा श्रीगणेश झाला असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत। त्यानुसार शहर पोलीस दलातील एका जागेसाठी 32 उमेदवार रिंगणात आहेत, तर ग्रामीणमध्ये एका जागेसाठी 28 उमेदवार आपला नशीब आजमावत आहेत। त्यामुळे स्पर्धेचा स्तर कमालीचा वाढलाय। सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत। या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर म्हणजेच 20 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी पोलीस प्रशासनानं तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे।